अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवद्गीता 9वा अध्याय. योगायोगानेच हा श्लोक आलेला आहे. 9वा अध्याय चालू असताना मागच्या वेळेला अगोदरच्या श्लोकाच्या पाशी थांबला आणि आता गुरुपौर्णिमेला अनन्याश्चिन्तयन्तो. भगवद्गीतेचा मध्यवर्ती श्लोक समजला जातो. म्हणजे तसा संख्येच्या दृष्टीने मध्यवर्ती नाही आहे, कारण 18व्या अध्यायापर्यंत 338 श्लोक होतात. त्याच्यानंतर अगदी जवळ मध्य गीतेने ठेवलाच नाही, कारण की 700 श्लोक असल्यामुळे त्याचा मध्य येत नाही. पण तरी त्याच्या टोकावर ते म्हणजे 351 श्लोक. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् हा आहे. पण तरी तो मध्यवर्ती समजला जातो, कारण महात्म्यांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आपला काय संबंध आहे? आपला संबंध या श्लोकाशी आहे, कारण योगक्षेमं वहाम्यहम् आहे. आणि ते आम्हाला पाहिजे की कोणीतरी आमचं योगक्षेम व्हायला पाहिजे. आणि तसं पाहिलं तर भगवंतांनी भगवद्गीतेच्या सुरुवातीपासून ते इथपर्यंत एकही आश्वासन दिलेलं नाही आहे. मग भक्त काय करतात, ज्ञानी काय करतात, योगी काय करतात हे सगळं सांगितलं आहे, पण मी काय करतो इथं सांगितलं आहे पहिल्यांदाच. पण सगळ्यांना अतिशय आवडणारा श्लोक आहे. अक्कलकोट स्वामींनी देह ठेवण्याच्या पूर्वी 11 वेळा या श्लोकाचा उच्चार केला. त्यामुळेच कदाचित भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या आश्वासनाचा उगम हा श्लोक आहे. अनंत पैलू या श्लोकाचे आहेत. कितीही प्रवचन याच्यावरती झाली तरी देखील तो पुरा पडणार नाही. दासबोधामध्ये समर्थांनी म्हटले, धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. अरे कोणीतरी आम्हाला सांभाळणार आहे हे ऐकलं की आम्हाला एकदम बरं वाटतं. या श्लोकामध्ये आहे ते की योगक्षेमं वहाम्यहम्. त्याच्यामध्ये प्रत्येक पद आहे की जो कोणी अनन्य चिंतन करेल. कंडिशन घातलेले आहेत योगक्षेमासाठी. जो कोणी अनन्य चिंतन करेल, नीटपणे उपासना करेल, अशा प्रकारची जी व्यक्ती आहे तिच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं की नित्ययुक्त आहे. नित्ययुक्त हा तसा त्या महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् इथपासून सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तो नित्ययुक्त शब्द या ठिकाणी आला. मग हे महात्मे करतात त्याचप्रमाणे त्यांना अनुसरून आम्ही स्वतः पण त्याच्यासारखं व्हावं याच्यासाठी म्हणून या महात्म्यांचं वेगळ्या वेगळ्या अवस्थांमधलं वर्णन केलेलं आहे. पण जो कोणी हे सगळं पाळेल त्याच्या बाबतीमध्ये कोणीही अनन्य चिंतन करणारी व्यक्ती असेल योगक्षेमं वहाम्यहम् असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. अखंडानंदांनी असं म्हटलेलं की मनुष्य मात्र में जो कोई अनन्य चिंतन करेगा भगवान उसका योगक्षेम वहा. सब भगवान के गोद में बैठने वाले अधिकारी है. असं काही नाही की कोणतरी सामान्य आहे पण अनन्य चिंतन करतो, पण सामान्य माणूस आहे, हा मोठा माणूस आहे, हा जर करत असेल तर त्याचा होईल असं नाही आहे. महत्त्वाचा आहे हे भाग, नंतर आपण बघणार आहोत. पण हे म्हटलं फार छान आहे. वे आपने
इस बच्चे को अपने गोद में बिठाते हैं और उस बच्चे को बिठाते नहीं है, इस प्रकार का विभाग करना भगवान की दृष्टि से उनकी बहुत इन्सल्ट करना है. मला फार आवडलं ते इन्सल्ट करणं. त्याच्या अगोदर ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने तो श्लोक झाला ज्ञानयज्ञाने जे यजन करतात त्यांच्या बाबतीत. आणि त्यानंतर त्रैविद्यामाम पूतपापा तो शब्द पण उच्चारला नाही, पूतपापा म्हणजे पापापासून अंतःकरणातल्या पवित्र झालं. यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवितेव भोगान. म्हणजे तिन्ही वेदामध्ये जी सकाम कर्माची उपासना सांगितलेली आहे ते करणार आहे. सोमपा म्हणजे यज्ञ झाल्यानंतर एका विशिष्ट वनस्पतीचा रस काढून दुधासारखा रस असतो तो, आणि धार्मिक विधीमध्ये समारंभाच्या शेवटी आणि अल्प प्रमाणात घेतला जातो. सोमरस याचा बऱ्याच लोकांनी निर्णय कल्पना लढवलेल्या आहेत. पण यज्ञ झाल्यानंतर लोक काहीतरीच पिणार नाहीत एवढं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तो मूड पण वेगळा असतो. त्या धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यानंतर एका विशिष्ट प्रकारच्या रसाने त्याचा तो संपला. असं जसं आपण एखादा मोठा कार्यक्रम संपल्यानंतर आता आपण थोडी कॉफी घेऊ, चिन्मयानंद असं म्हणतात, असं जसं म्हणतं तसं आहे ते थोड्या प्रमाणात असतं. पण बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती खूप काम केलेलं आहे. मुख्य मध्यवर्ती गोष्टी बाजूला ठेवून इतर गोष्टींवर काम करायची लोकांना सवय असते. सोमवल्ली मग ती कशी असते तर सर्पाकृती असते, लालकंद असतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तिला एक एक पान येत जातं, नंतर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत एक एक पान तिचं जात जातं. अशा प्रकारचं तिचं बरंच सामर्थ्य असतं वगैरे असं त्याची वर्णनं आहेत. पण आता ती वल्ली कुठं आहे हे काही सांगता येत नाही, कारण लोकांनी ती प्राशन करून करून संपवली असेल. कारण वल्ली लोक असतात त्यामुळे ते सगळं संपवून टाक. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यानंतर ते भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्तलोकम विशंती एवं त्रिधर्मम अनुप्रपन्ना गतागतम कामकामाला बनते. म्हणजे त्या लोकांना ज्ञानमय अवस्था प्राप्त होत नाही, परत परत येणे आणि या वासनामय जगतामध्ये खेळत राहणे हेच होतं. म्हणून फार कडक टीका याच्यावरती. पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, असं त्याने म्हटलेलं आहे. की पापचं एक प्रकारे स्वर्गाची कामना मनामध्ये धरून अशा प्रकारची उपासना करणं, कोणतीही कामना धरून उपासना करण्यावरती विलक्षण टीका केलेली. त्याच्यानंतर त्यांचं पुण्य संपल्यानंतर त्यांना परत पाठवलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी इतकी विलक्षण टीका केली, कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाही. त्याने म्हटलं की वाईट चालीच्या स्त्रिया असतात, त्यांच्याकडे नादी लागलेला एखादा माणूस असतो, त्याचे पैसे संपले की ते दारसुद्धा तो वाजवू शकणार नाही. तसं या याज्ञिकांचं होतं स्वर्गाच्या बाबतीत. कितीतरी विलक्षण टीका गेली. कामनात्मक कर्म करणे, कुठलीही उपासना करणे आणि उपासना केल्यानंतर त्याचं माझं हे फळ आहे असं समज. इतका जप केला त्याच्या बदल्यात काहीतरी मनात आणलं. त्याला महाराजांनी असं म्हटलेलं की कापराची रास केली म्हणजे सात्विक कर्माची आणि दिली काडी लावून. अनेक प्रकारे याची टीका केलेली आहे. कामना नाही अशा प्रकारची व्यक्ती नुसती शुद्ध भक्ती घेऊन असणारी आणि त्याच्यासाठी सहसा कसले यज्ञ नसतात. की यज्ञ कशासाठी केला, ईश्वर प्राप्तीसाठी यज्ञ मुळीच करत नाही.
विश्वशांतीसाठी करतात, आपल्या शांतीसाठी नाही करत. मग अनेक प्रकारचे जे यज्ञ केले जातात त्या यज्ञाला कट्टर विरोध भगवद्गीतेने दाखवला. आणि ते सगळेच सकाम असतात. म्हणून अगोदर ज्ञानयज्ञ याच्यापासून सुरुवात झाली, पण हे ज्ञानयज्ञ सोडून इतर भलतंच काहीतरी लोक करत बसतात. सर्व कर्मांच्या बाबतीत बोललंय असं समजायचं, कामांना न ठेवता करणं. जे भक्त असतात त्यांची पातळीच वेगळी असते. सूक्ष्म सूक्ष्म फरक असतो चांगल्या लोकांच्या मध्ये सुद्धा. भगवान श्रीकृष्णांनी देवकीला असं विचारलं की तुझी इच्छा काय आहे. तर देवकीने असं सांगितलं की माझी जी मुलं कंसाने मारलेली आहेत त्यांचं एकदा दर्शन मला घडावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे कृष्णाने तिला ते दर्शन घडवलं. काही काळानंतर यशोदेला विचारलं की तुझी इच्छा काय आहे. तुझं सोडून इतर कुणाचंही दर्शन होऊ नये अशी तिने मागितलं. तुझ्याबद्दल शुद्ध भक्ती दे असं मागितलं. याला अनन्य भक्ती असं म्हणतात, की दुसरं कोणी नाही, अमुक तमुक वगैरे काही नाही, तूच. म्हणून अनन्याश्चिंतयन्तो माम, फार फार हे सगळं सोमरस पिणारे अमकं तमकं हे सगळं कशाला आज गुरुपौर्णिमेला सांगताय तुम्ही. आम्ही आज अनन्याश्चिंतयन्तो माम ऐकायला आलो वगैरे सगळं ऐकलं पाहिजे. आज आमचा विलक्षण भाव आहे. आज इथं म्हणलं नित्याभियुक्ताना. त्यामुळे हा जो काही भाग असतो नित्याभियुक्ताना, पण प्रत्येक पद जर का बघितलं तर आम्हाला असं काहीतरी सांगून जातं. 350 वर्ष झाली आज पूर्ण, 150 वर्ष आज पूर्ण झाली, अमकं झालं तमकं झालं. मग काल काय होतं आणि उद्या काय असणार ते काय नाही. आज असं काल आज आणि उद्या स्पेशल दिवस वगैरे ज्यांचं संपलेलं आहे आणि युक्त होणं हे नित्याचं आहे, नित्याभियुक्तानाम. म्हणून उगवली नित्य ही गुरुपौर्णिमा. स्वामींचं जे अप्रतिम काव्य ते की नित्य गुरुपौर्णिमा उगवली. महात्मानस तुमाम पार्थ, इथपासून हा प्रवाह सुरू झाला. नित्याभियुक्तानाम, नित्ययुक्त असणं ही गोष्ट डोक्यामध्ये रुजवली गेली की नित्ययुक्त. आज सोमवार आहे, अमकं मंगळवार असं काही नाही, सदोदित. पर्युपासते या शब्दाला पण अर्थ आहे. परिता उपासते म्हणजे सर्व बाजूने उपासना करतात. पर्युपासते सर्व बाजूने उपासना करतात, पण मध्यवर्ती गोष्ट असली पाहिजे. स्वामी असं म्हणायचे की पान वाढलेलं आहे की इकडं डाव्या बाजूचे पदार्थ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, म्हणजे सिक्वेन्स लक्षात ठेवा. पंचामृत वगैरे वगैरे असं सगळं, पापड कुरडई, इकडं भाजी वगैरे, परिता सर्व बाजूनी. पण एवढं चालणार नाही, मध्ये काहीतरी असलं पाहिजे. तर मध्ये काही नाही आणि बाजूनीच सगळं, हे परिता नाही आहे. मध्यभागी नाम ध्यान आहे आणि मग बाकीला सगळ्या उपासना आहे, परिता उपासना. नाही तर मोकळं दाट सगळ्या बाजूने वाढलेले, मध्ये काही नाही असं नाही. मध्यवर्ती उपासना असली पाहिजे, पर्युपासते. पण स्वामींनी असं ते सांगायचे. मग ते श्रीखंड वगैरे असं सगळं, बटाटी भाजी पुरे असं म्हणायचे. या सगळ्यांनी मिळून ती उपासना आहे की एकाच बाजूने एकांगी उपासना नव्हे. नुसतं आम्ही ध्यान करू, करा, काय हरकत नाही, ते तरी करा, पण सर्व बाजूने करायला काय हरकत आहे. देवाला फुल व्हायला काय हरकत आहे.
देवापाशी दिवा लावायला काय हरकत आहे? नाही, आम्ही ध्यानवाले होतो, पण हा गावभर दिवे लावता, एक देवापाशी एका लावायला काय हरकत? म्हणून सर्व बाजूनी उपासना हा तो शब्द सांगतो. प्रत्येकाने निरनिराळ्या प्रकाराने वर्णन केलेलं आहे या गोष्टीचं. जर स्वामींनी ते मध्यवर्ती पान झालं, त्याच्यानंतर कलावती ते अगोदरच, म्हणजे स्वामींच्या अगोदर, पण कलावती देवींनी ते सांगताना सांगितलं की विड्याचं, की नुसतं कात आणि चुना असलं तरी, विडा म्हणजे पान, कात आणि चुना असलं तरी तोंड रंगतं, पण तरी त्याच्यामध्ये इतर गोष्टी घालतात. बडीशेप घाला, लवंग घाला, वेलदोडा घाला, खोबरं घाला, गुलकंद घाला, हे सगळं घालतात. म्हणजे नंबरवाले पानांचं मी सांगत नाही, इतर पण काही करतात, पण तो कलावती देवींनी सांगितलं हे लक्षात घेतलं. पण ते जे सगळं कशासाठी घालतात, नुसतं तोंड रंगणं हा एवढा उद्देश नाही, स्वाद येणं हा एक भाग आहे त्याच्यामधला. त्यामुळे सगळ्या उपासनाने मिळून स्वाद येतो. म्हणून परिता उपासते पर्युपासते हे का सांगितलंय, तर नुसते एकांगी उपासना करू नका, कोरडेपणा निर्माण होतो. भगवंताचं अस्तित्व विश्वातलं आणि स्वतःच्या आतमधलं, तर स्वतःच्याच आतमधलं मी पाहीन, विश्वातलं मला काय घेणं नाही असं म्हणू नकोस. पण जी काय उपासना सहज शक्य आहे ती सहज करावी, त्या बुद्धी लढवत बसू नये, काय कारण नसतं. परिता उपासना. आम्ही ध्यानवाले आहोत, भजन नाही करणार, भजन चालू असलं आम्ही मक्क बसून राहणार. टाळी वाजव बाबा, डोंगरे महाराज म्हणायचे की देव बघत असतो आणि 2 हात दिलेले असून हा टाळी वाजवत नाही, पुढच्या जन्मी त्या ठिकाणी त्याला परत 2 पाय देईन म्हणतो. कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाने केलेलं आहे. अनन्यश्चिंतयन्तो माम अनन्यः, मायापाशी अनन्य, याचे 2 भाग आहेत. एक म्हणजे अनन्य आहे, एकरूप आहे. योगज्ञानी आत्मभावामध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो अनन्य असतो. ध्यानयोगाला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय अभेद भक्तियोग. भक्तियोग आहे पण अभेद आहे, देव आणि मी वेगळा नाही, अशा प्रकारची जी स्थिती, त्या स्थितीसाठी प्रयत्न करणं अभेद भक्तियोग. म्हणून ते अनन्य आहे त्यावेळेला. दुसरी गोष्ट म्हणजे अनन्याचा अर्थ नारदांनी सगळ्यांची एक सुटका केलेली आहे की अनन्य म्हणजे तुम्ही सारखं ध्यानात एकरूपता हीच फक्त गोष्ट नाही आहे. अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता, दुसरं कोणी मला आधार आश्रय नाही. म्हणजे जो कोणी आहे उद्देश जीवनाचा भगवंत आहे, आवड पण भगवंत आहे, आधार तोच आहे, आश्रय तोच आहे. अजून बेलसरे महाराजांनी म्हटलंय महत्त्व आणि प्रियत्व पण तिथंच असलं पाहिजे. म्हणजे आनंद दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला महत्त्व नाही. त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं की म्हणलं की एकदा प्रवचन करत असताना गोंदवल्याला राम मंदिरामध्ये तिथं प्रवचन करत होते, त्यावेळेस समोर बसलेला माणूस सारखा हसतोच होतो, असं इकडं तिकडं बघायचं. प्रवचन करणाऱ्या माणसाला भयंकर अनिश्चित होतं. तर शेवटी त्यांनी विचारलं की त्यांना जवळ बोलवलं, काय झालं, काय म्हणलं, माझी चपला पडलं त्यातली एक दिसत नव्हती. तर ते म्हणले तुमच्यापासून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. म्हणले शिकले काय, म्हणले काय शिकण्यासारखं आहे, नाही रामापेक्षा चपलेला जास्ती महत्व आहे. म्हणजे महत्व आणि प्रियत्व, प्रियत्व रामाला आहे पण महत्व चपलेला आहे, असं असलं की अन्य होतं. अनन्य म्हणजे तेच. कुठल्या ठिकाणी मन ओढलंच जात नाही, इकडं जा तिकडं जा तिकडं जा, असं अनेक ठिकाणी मन जात असतं, पण याचं मन कुठं जात. रामकृष्ण असे चाललेले होते आणि ते चाललेले असताना भावावस्थेमध्ये होते, अंतरंग अवस्थेमध्येच होते
आणि कोणीतरी त्यांना नवीन महाल बांधला ते दाखवलं. ते भक्त बघितलं आणि पुन्हा त्या भावावस्थेत गेले. आणि नंतर मग नंतर म्हणाले, पुढे गेल्यानंतर जरा त्या अवस्थेतनं खाली आल्यानंतर पाहिलं, म्हणले मातीच्याच विटा एकावर एक रचलेल्या आहेत. महत्व भगवंताला, परमात्मा त्याच्याशी चित्त चैतन्याशी युक्त होऊन जातं, या स्थितीला महत्व आहे. म्हणून देवभावामध्ये एक वेगळा रस आहे. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे अवघे झाले काम निवारला भवश्रम. सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट आहे की जसं मीराबाई मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, हे जे दुसरा न कोई आहे हे अनन्यता आहे. एवढी मोठी राजघराण्यातली स्त्री राणी, आणि किती तिला लढायला लागला असेल त्या संबंध घराण्याशी की अलंकार न घालणे. का नाही अलंकार घालत? पायोजी महिने रामरतन धन पायो, याच्याशी सगळे निगडीत आहे संबंध जीवन. इकडे तिकडे जाईल का? थोडंसं जाईल, पण तरी देखील याच्यावर येईल. त्याचं वर्णन करताना नामदेव महाराजांनी म्हटलंय, भ्रमर सुवासी मधावरी माशी, तैसे या देवासी मन माझे. मध इकडे तिकडे उडून तोडून गेलं तरी मधावरनं माशी उठल्यानंतर पुन्हा मधावर येऊन बसते. तसं माझं मन सांसारिक कर्माच्या वेळेस थोडं इकडे तिकडे गेलं, पुन्हा देवावरतीच येऊन बसते. आराधण्यात देवा तू सागर मी तुझी लहरी, मी तू सागर आहेस मी तुझी लहर आहे, लाट आहे. अशा प्रकारचं चिंतन, निरनिराळ्या प्रकारच्या भावांमधलं चिंतन ईश्वराचंच चाललेलं. फार सुंदर त्याचं वर्णन करताना ते असं म्हणतात, निरनिराळ्या गोष्टी की तू सागर आहेस मी तुझी लहर आहे. पण एका ठिकाणी त्याच्यानंतर पुढे एका ओळीमध्ये असं म्हणतात, तू आंब मी मगर आहे. म्हणजे तू पाणी आहेस आणि मगर आहे. मी मगरीसारखा वाईट असलो तरी देखील माझं जीवन तूच आहेस. सौंदर्यपूर्ण भाव प्रगट कर. मग चिंतनेचा अर्थ सारखं तर्क विचाराने त्याचं चिंतन करत राहावं असं नसून, भावात्मक रीतीने मन त्याच्याशी जोडताना ज्या ज्या काही कल्पना येतात ते सगळ्या देवाशी संबंधित चिंतन. अनन्य आहे त्याचाच आहे हा भाग. मी कोणीतरी आहे, गोंदवलेकर महाराज म्हणतात, मी कोणीतरी आहे याच्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे हे जास्ती सोपं असतं. भगवंताचा होऊन राहावं चिंतन. म्हणजे या प्रकारचं चिंतन तत्वज्ञानात्मक चिंतनच पाहिजे असं नाही, भावात्मक चिंतन पण देवाशी जोडलेलं. स्वामी सत्यदेवानंदांना प्रमोद एकदा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन आला होता आणि त्या हॉस्टेलमध्ये, आणि ते सगळे पोरं होतो आम्ही. आम्हाला सत्यदेवानंद स्वामी सांगत असते, चिंतनाबद्दलच सांगत होते. म्हणजे चिंतन म्हणजे ईश्वर तत्वाचं चिंतन करायचं, वाटेल ते चिंतन नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अख्ख्या पुणे शहरातली सगळी भांडी एकत्र केली तर केवढा ढीक होईल, असं चिंतन नाही. मला खूप आवडलं ते अशा प्रकारचं चिंतन. परमेश्वराशी अनन्यपण आहे, वेगळी अभिव्यक्ती पण आहे. अनन्या चिंतयंतो माम, याच्यावरतीच प्रवचन एवढ्या एका शब्दावरती करण्यासारखं आहे. फार अवघड गोष्ट आहे. कारण की जर का केवळ एकरूपतेमध्ये असेल तर चिंतन कसं होईल हा प्रश्न आहे. पण या अर्थाने जर का घेतलं तर अनन्य आहे, पण मग अनन्य कसं असेल तर त्याचा इतर काही आश्रय नाही, हा एक भाग आहे. पण एकरूपता पण आहे आणि अनन्यता पण आहे, असं काही दृष्टांत देता येईल का? फक्त ज्ञानेश्वर महाराजांना सापडलं. पण सर्व भावेसी उकिते जे ओपिले मज चित्ते, चित्त मला अर्पण केलं सर्व भावांनी, त्याला दृष्टांत दिला. असं कसं असेल की तो एकरूप पण आहे आणि अनन्य पण आहे. तर त्याने सांगितलं की आईच्या पोटातलं मूल,
जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. म्हणजे आईच्या पोटातलं मूल आहे, आईशी जोडलेलं आहे, अनन्य आहे, पण स्वतंत्रपण आहे. तसा भक्त आहे की त्याची नाळ भगवंताशी जोडलेली आहे अखंडपणे. तैसा मी वाचून काही आणि का गोमटेच नाही, मजची नाव पाही जिणे या ठेवले. फार सुंदर वर्णन. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं बघतो त्यावेळेला असं वाटतं की आता इतर काय बघू नये. ऐसे अनन्य गती के चित्ते, हे शब्द सुद्धा बघा की गती के चित्ते. दुसरी गती म्हणजे दिशा आणि वेग एकत्र असतात तेव्हा गती असं म्हणतात. परमेश्वरच दिशा आहे आणि त्याच्याकडे वेगाने प्रवास आहे, त्याला गती असं म्हणतात. पण दुसरीकडे कुठेही नाही, दुसरी दिशा नाही. अनन्य गती के चित्ते, अनन्य चित्त होईल त्यावेळेला एकरूपताच येईल. पण त्याच्याकडे जात असताना देखील त्या दिशेने जातोय ते पण अनन्यताच आहे की दुसऱ्या कुठल्या दिशेने जात नाहीये, ही पण अनन्यता आहे. म्हणून सिद्ध पुरुष आणि साधक या दोघांचा समावेश ज्ञानेश्वर महाराजांनी केला. अनन्य आम्ही असू का? हो, त्याच्याच दिशेने जा, अनन्य जा. म्हणून देवामध्ये नमस्कार करताना देवाला नमस्कार करून एक एक पाऊल मागं घेण्याची पद्धत असते. म्हणजे सगळीकडे असते असं नाही, आपण आपलं सांभाळून करावं. पण अशी एक पद्धत आहे की देवच पाठीमागे गेलो तरी देखील त्याच्याकडेच तोंड करून जाईल, अशी भूमिका. चिंतित सासे माते जे उपासती ते मीची सेवी. असं जर अनन्य गती दुसरीकडे कुठे चित्त जात नाही, असं जो उपासना करतो त्याला मी सांभाळतो. अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेशाम नित्याभियुक्तानाम. या 3 कंडिशन पूर्ण झाल्यानंतर योगक्षेम म्हटलेलं आहे. खरं तर आपण ते योगक्षेम पहिल्यांदा धरून, त्याच्यातनं सुद्धा आमची भूमिका थोडी अशी असते की माझा योगक्षेम मी सांभाळतोच आहे, पण जिथे कमी पडेल तिथे भगवंतांनी सांभाळा. आणि प्रत्येक ठिकाणी कमी पडतं आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांभाळा अशी अपेक्षा असते. आणि का तो सांभाळतो आहेच आहे, पण मी सांभाळतोय हा कर्तृत्व भाव पण असतो. तेव्हा अनन्यता निर्माण न होण्याचं कारण मी करता अशा प्रकारचा अहंकार, नम्रपणा अंतःकरणाला येत नाही. व्यावहारिक पातळी असते की जिथं लागेल तिथंच भगवंतांनी मदत करावी, इतर वेळेला त्याने आम्हाला डिस्टर्ब करू नये. पण पाहिजे तिथं मदत करावीच. म्हणजे डॉक्टरच्याकडे कसं आपण आजारी असलं तरच जातो, उगीच डॉक्टरला डिस्टर्ब नको, आपल्याला नको, तेवढ्या पुरतं डॉक्टर कन्सल्टंट तेवढंच करायचं, इतर वेळेला त्यांच्याशी संबंध. तसं भगवंत आहे असं लोक समजतात आणि मग त्यामुळे ती अनन्यता प्राप्त होते. भगवंतांनी कोणत्याही व्यावसायिकाचा रोल घेतलेला नाही. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत, या सगळे जर का बघितलंय, पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा, हे सगळे घेतलं तरी देखील माता मी आहे म्हणलेलं आहे. पण माता हा काही व्यवसाय नाही, पिता हा व्यवसाय नाही आहे. जगातल्या सगळ्या मातृत्वाच्या रूपाने भगवंत आहे, जगाच्या सगळ्या पितृत्वाच्या रूपाने भगवंत आहे. अशा प्रकारची भूमिका मांडलेली खूप उंच. आणि मग त्याच्यानंतर हे श्लोक आलेले आहेत. हे समजून घे, म्हणजे अगदी 6व्या अध्यायापासून पहिल्यांदा समजून घे. मग त्याच्यानंतर वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं 7व्या अध्यायात म्हटलंय. 8व्या अध्यायात पुन्हा योगाचं सांगितलेलं की कशा रीतीने कर. कारण की असं जर समजून घेऊन मग तू माझ्याशी ज्यावेळेस संबंध जोडशील त्यावेळेला मी कोण आहे, तू कोण आहे, माझा तुझा संबंध काय हे तुला कळेल, त्यावेळेला हा श्लोक तुला कळण्याची शक्यता आहे. अनन्यास चिंतयंतो. तुला फारसा सोपा नाही आहे. काही लोकांचं म्हणणं असतं की आम्ही आश्रय नाही घेणार, आम्ही देवाचा लागेल तिथं आधार घेऊ, आपला भार तरी देवावर का टाकावा. अशा प्रवृत्तीचं काही बुद्धिमान माणसं असतात. त्याच्यावरती समर्थांनी म्हणले ते जवळील भार वाहतची मेले. भक्ताची भूमिका अशी नसते. भक्ताची भूमिका असते की माझा आश्रय तो आहे, आधार तो आहे, सगळं काही तोच. काही भाग मी सांभाळतोय
अशी त्याची भूमिका नसते. सगळं तो सांभाळतो अशी भूमिका असते. म्हणून योगक्षेम वहाम्यम या गोष्टी सांगत असताना अनन्यास चिंतयन्तो माम याच पदाचा जास्तीत जास्त या योगक्षेम वहाम्यमशी संबंध आहे. परिता उपासते आम्हाला जमण्यासारखं सर्व बाजूनी उपासना निरनिळ्या प्रकार पारायण करू, कीर्तनात नाचू गाऊ वगैरे हे सगळं परिता उपासते करू. मध्यवर्ती नाम ध्यान कर. नित्ययुक्ता अंतकरण नित्य त्याच्याशी जोडलेलं आहे अशा स्वरूप. म्हणजे शेवटी काय की उपासना ही मध्यवर्ती मुख्य गोष्ट नाही आहे. उपासना हे साधन आहे. उद्देश काय? मन देवाशी जोडणं हा उद्देश कुठल्याही माध्यमातून. आता हे संगीत अतका सुंदर संगीत गायन करतात त्यावेळेला मन जोडलेलं असतं त्याच्याशिवाय होऊ शकणार नाही. कुठल्याही पद्धतीने आमचं मन देवाशी जोडण्याचा अगदी सोपा मार्ग स्मरण हा आहे आपल्याजवळ. व योगक्षेम वहाम्यम या गोष्टीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना आवडलेलं वाक्य आहे. विमा कंपनीला पण आवडलं आहे. त्याने आपलं ब्रीद वाक्य केलं योगक्षेम वहाम्यम. फक्त फरक एवढाच आहे भगवंत आपण असताना आपला वाहतात आणि ते आपण गेल्यानंतर इतरांचं. स्वामी नेहमी याच्यावरती एक प्रसंग सांगायचे की एक लहान मुलगा त्याचे वडील आणि बायको तिघजण ते समुद्रावरती गेले होते आणि बाबा गेले आतमध्ये पोहायला. मुलगा म्हणला मी पण जातो. आईने सांगितलं काही केलं तू जायचं नाही. मुलगा तसं थोडंसं मोठा होता अगदी थोडं जायला काही हरकत नव्हती पण तू जायचं नाही. पकडूनच ठेवलं. तर मी का जायचं नाही? बाबा गेले ना. नाही नाही बाबा जाऊन देत ते मोठे आहेत. नाही पण तरी ते गेलं मी काय लहान नाही आहे मी पण जातो. शेवटी आई सांगते हे बघ तू चुप्प बस. त्यांना परवानगी आहे तुला नाही. का? त्यांचा विमा काढलेला आहे. तुझं काढलेलं नाही. योगक्षेम वहाम्यम याच्या बाबतीत पांडुरंग शास्त्रीने म्हटलंय की योगक्षेम म्हणजे माणसाला भाजी भाकरी वाटते पण या गोष्टीचं देव गाढवाला सुद्धा देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. गाढवाला सुद्धा देतो. त्याच्यासाठी तुला देव कशाला पाहिजे? ते म्हणतात की अरे सगळी सृष्टी ज्याने निर्माण केली त्या सर्जनाराची शक्ती सांगते आहे योगक्षेम वहाम्यम. म्हणजे नुसतं तुला धान्य देईन एवढंच नव्हे तर भगवंताचा मूल शोभशील अशा प्रकाराने तुला देईन. देवाचं मूल शोभशील असं त्याने असं म्हटलं की अद्भुत श्लोक आहे हा. जगाच्या वाङ्मयात त्याला तोड नाही. आणि चिन्मयानंदाने असं म्हटलं की गीतेत आत्तापर्यंत जे जे सांगितलेलं आहे त्या सगळ्याची सांगता या श्लोकामध्ये झाली. खूप महत्वाचा श्लोक. योगक्षेम वहाम्यम याचा अर्थ ऐहिक अशीच जोडू नये. ऐहिकाला जोडण्याच्या प्रवृत्तीला धरून स्वामी अखंडानंद असं सांगत असतं एका सिद्ध पुरुषाचं वर्णन करत. आणि ते सांगायचे की हमारे यहाँ एक महात्मा थे. उनसे कोई कहता कि महाराज मुझे ये चीज चाहिए तो वो कहते कि मैनेजर से पूछो. प्रत्येक वेळेला ते असं म्हणायचे की मॅनेजर से पूछो. शेवटी एकाने विचारलं की महाराज आपका मैनेजर कौन है ये तो बताओ. तब महात्मा बोलते थे भाई मेरा मैनेजर वह है जिसे तुम लोग ईश्वर बोलते हो. देवाला माझ्याकडे मागायचं असेल तर देवाशी एकरूपता कशी होईल हे मी सांगू शकेन. म्हणून हरिसे मत तू हेत कर कर हरिजन से हेत. माल मुलुक हरि देत है हरिजन हरिको देत. तोच पाहिजे असेल तर संतांच्याकडे जायला पाहिजे. मोठं आश्वासन याच्यामध्ये आहे की मी त्यांचा योगक्षेम वहाम्यम. 10व्या अध्यायामध्ये सुद्धा आतापर्यंत काही कुठलंही आश्वासन दिलेलं नाही. आणि मी काय करतो हे पहिल्यांदाच सांगितलंय. 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. त्यांना मी बुद्धियोग देतो. आता मी काय देतो हे सांगताना 10व्या अध्यायात सांगितलं की त्यांना मी बुद्धियोग देतो. जे कोणी अशा रीतीने सततयुक्त असतात त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे.
पण तरी देखील फरक आहे, या श्लोकाचं युनिकनेस आहेच. कारण की याच्यामध्ये ददामी म्हणजे देतो असं सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये मी वाहतो असं म्हटलेलं आहे. वहाम्यहम असं म्हटलं. मग आतापर्यंत जे जे श्लोक आहेत ते साधकाचं वर्णन आहे, महापुरुषांचं वर्णन आहे. पुढच्या याच्यामध्ये मी काय देतोय सांगताना मी हे देतो ते देतो असं पण म्हटलेलं आहे. पण मी त्याचा योगक्षेम वाहतो असं केवळ या एकाच श्लोकामध्ये म्हटलं. विशेष महत्वाचं. म्हणून या श्लोकामध्ये भगवंताची सेवकाची भूमिका आहे, भक्ताची सेवा करण्याची भूमिका भगवंत घेत आहे. म्हणून किरकोळ गोष्टीचा विचार करता कामा नये किंवा भगवंत सेवा करणार आहे तर तो सामान्य गोष्टी तुम्हाला पुरवत राहील याच्यासाठी म्हणून तो सेवा करतोय असं समजता कामा नये. म्हणून योगक्षेमाच्या मध्ये सामान्य गोष्टीचा विचार करता कामा नये. पण असं कसं म्हणतो की मी त्यांचा योगक्षेम वाहीन म्हणून? तर भक्त भगवंतामध्ये इतका गुंतलेला आहे की भगवंतच हळूहळू त्याच्यामध्ये गुंतायला लागतो आणि म्हणतो की योगक्षेमम वहाम्यहम. भक्ताच्या कडे पाहून की तो आपल्यामध्ये इतका रमलेला आहे, आता बाह्य त्याच्या कुठल्याही गोष्टीशी तो संबंधितच नाही आहे. अशा वेळेला त्याला सांभाळणं कोणीतरी जरूर आहे. मी सांभाळेन. जर काही एखादी गोष्ट करत असेल देवासाठी म्हणून सर्वपरीने देव सांभाळतो. याच्याबद्दल समर्थांनी म्हटलंय अनन्याचे पाळी लळे लाड पुरवतो. अनन्याचे पाळी लळे पायी ब्रिदावळी रुळे. महामुद्गलाचे प्रेमे रणछोडी येणे रामे. आणि मग पुढे असं म्हटलंय, उदाहरण सांगितलं त्यांनी, तारी तुकयाचे पुस्तक देव ब्रह्मांड नायक. तुकारामाच्या महाराजांच्या वया बुडवल्या त्या ज्यांनी तारल्या. समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये म्हणतात, म्हणजे हा दाखला देतात की तुकाराम महाराजांच्या नाही का वया त्यांनी तारल्या. कृष्णा तरी हा कमारी दासा भेटी दे अंतरी असं म्हणताना त्यांच्यामधले परस्पर संबंध कसे असले पाहिजे त्याचा विचार केला की अनन्य कोण आहे? तुकाराम. रामदास स्वामी सांगतात की अरे त्याच्यात तर इतकं बुडून गेलेलं आहे, तर त्याचं जर का वया जर कुणी बुडवलंय भगवंतांनी दिल्या पाहिजेत. योगक्षेम कारण दिव्य कर्म आहे आणि त्या दिव्य कर्मामध्ये तो रत आहे, तर त्याला सांभाळणं देवाचं काम. आपल्याला सांभाळण्याचं काम आहे की आपलं दिव्य कर्म नसतं, सामान्य कर्म आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये तरीही सांभाळेल, तू त्याचा होऊन राहा. मी या श्लोकामध्ये हे नकार नाहीये की कुणाला मी सांभाळणार नाही. योगक्षेम महाम्यम. तू त्याचा होऊन जर राहिलाच नक्की वाहणार. तुझी मागणी सामान्य असेल पुरवली जाईल. पण वहाम्यम याच्यावरती देवानी सेवकाची भूमिका करणं हे मोठ्या मोठ्या भक्तांना मान्य होत नव्हतं. गीतेचे अभ्यासक जे अनंत होते त्याच्यामध्ये अतिशय सुंदर टीका महाभारतावरती लक्षालंकार टीका म्हणून लक्षाभरण टीका असं म्हटलं जातं आणि अर्जुन मिश्र यांची तीच टीका आहे. लिहिता लिहिता या श्लोकापर्यंत आले. त्यांना असं वाटलं की वहाम्यम हे ईश्वराच्या बाबतीत म्हणणं बरोबर नाही. म्हणून त्यांनी ते आपण कावळ्याचा पाय म्हणतो त्याला, पण ते रेख काढतात आणि वरती लिहितात त्याला हे लोक म्हणतात की हरताल लगाया. आणि ते पिवळी शाई होती त्यांच्याजवळ, त्यांनी ते पिवळ्या शाईने हरताल लगाया आणि वहाम्यम काढून ददाम्यम लिहिलं तिथे. आणि त्याच्यानंतर स्नान करायला गेले. पंडित म्हटल्यानंतर घरामध्ये काही नाही, सगळं डोक्यात, घरात काही नाही, दरिद्रीपणा. तर घरात काही नव्हतं, तर एक गोजीरवाणा मुलगा आला. टोपलीमध्ये तांदूळ, डाळ, आटा, तूप, गूळ, दूध सगळं घेऊन आला, डोक्यावरती घेऊन. आणि ती त्यांची बायको म्हणते की अरे कुठनं आलास, कोण आहेस तू? तर हे तुम्हाला देण्यासाठी आलो.
ते दिलं. तिला एकदम बरं वाटलं, कारण की घरात काहीच नव्हतं. आणि मग तिने विचारलं की तू इतका सावळा सुंदर कृष्णासारखा आहेस, तर तुला इथं इथं त्याला खोक पडलेली होती, रक्त येत होतं आणि त्याच्यावरती हळद लावलेली होती, तर तुला कुणी मारलं? ते सांगितले पंडितजींनी मारलं. हल्दी किसने लगाई, दवा किसने लगाई? उन्होंने हरताल लगाई. उन्होंने हरताल लगाई. हरताल या शब्दाचे दोन अर्थ होतात, हळद लावली आणि दुसरा त्यांनी ते जे पाय मोडून तिथे वरती हे केलं होतं, हरताल लगाया. तर मग ते स्नान करून आले. पत्नीने सांगितलं की असा असा मुलगा आला, हे सगळं त्यांनी दिलं वगैरे, आता आपल्याला काही काळजी नाही वगैरे. आणि त्याला तुम्ही मारलं का? तो म्हणलं मी कुणाला मारलं नाही. तो सांगत होता की तुम्ही मारलं और हरताल भी आपने लगाया. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे सुबह मैंने हरताल लगायात. आणि मग ते गेले. पहिल्यांदा ते ददाम्यम खोडून पुन्हा वहाम्यम केलं, कारण की टोपली वाहूनच आणली होती. विवेकानंदांना पण असाच अनुभव होता. त्यांना पण अशी शंका होती ददाम्यम आणि वहाम्यम या बाबतीमध्ये. आणि मग ते चालत 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 एका ठिकाणी पोचले. तहान भूक, रात्र झालेली होती. काही त्या आडगावचा सगळा भाग, त्या ठिकाणी कोणी नव्हतं. आणि झाडाखाली बसले. आणि त्यांचं पण रामकृष्णांचं म्हणणं होतं वहाम्यम, भगवंताच्या ह्याच्यात काही बदल करता कामा नये. विवेकानंदांचं म्हणणं होतं की असं कसं, ददाम्यम म्हणायला पाहिजे. आणि मग ते ग्लानीत पडले. आणि तेवढ्यामध्ये एकाला दृष्टांत झाला स्टेशन मास्तरला. आणि मग ते सगळ्या पुऱ्या बिऱ्या करून डोक्यावरती वाहून आणलं. आणि त्याला येताना पाहिलं त्यांनी, डोक्यावरती एक टोपली जाऊन, कोण आहेस तू, काय आहेस, तुम्हाला देण्यासाठी आणलंय. टोपलीत त्यांनी वाहून आणलेलं पाहिल्यानंतर वहाम्यम, बरोबर आहे म्हणजे. या सगळ्या ज्या कथा आहेत, ईश्वर बाबतीचा योग या अर्थाने, या योग शब्दाचा अर्थ घ्यायला पाहिजे. ऐश्वर्य प्राप्तीच्या बाबतीत धरला जातो. अशीच एक कथा आहे की हा श्लोक आहे तो एक पंडित असतो, तो राजाला सांगत असतो. फिरत फिरत जायचं आणि का अशा रीतीने या ठिकाणी आपली विद्वत्ता प्रगट करायची आणि पैसे मिळवायचे, उदरनिर्वाह करायचा, अशी त्या पंडितांची पद्धत होती. राजाला सांगितलं तर राजाला ते आनंद झाला, इतकं सुंदर सांगतोय. शेवटी त्याला त्या पंडिताला विचारायची सवय होती. राजा समजलं असं विचारायचं. तर राजाने प्रत्येक वेळा म्हणायचं तुम्हीच पहिल्यांदा समजून घ्या. आता दुसऱ्या दिवशी परत गेला, परत हिरिरीने नवीन पद्धतीने हा श्लोक सांगितला. परत समजलं राजा, तुम्हीच समजून घ्या पहिल्यांदा. असं 4-5 दिवस झाल्यानंतर तो भयंकर चक्रावला, काय कसं सांगायचं याला, म्हणून तो चिंतेत होता. आणि मग त्याच्या बायकोने बघितलं, काय चिंतेत दिसताय. पूर्वीच्या बायका नवऱ्याकडे बघत असतात, काय चिंतेत दिसताय म्हणणार. तर हो की असं असं झालं. राजाने सांगितलं. प्रत्येक वेळ तो मला म्हणतो की तुम्हीच समजून घ्या म्हणून. तर ते म्हणले की श्लोक काय आहे, अनन्यास चिंतयन्तो माम. तर त्याच्यावरती म्हणाली हो मला तर काही कळत नाही, पण त्याच्यामध्ये चिंतन करायला सांगितलेलं आहे, चिंता करायला सांगितलेलं. असं म्हटल्यानंतर तो चिंतन करायला लागतो. चिंतन करताना लक्षात येतं की अरे योगक्षेम वहाम्यम, भगवंत वाहणार आहे, मी राजाच्या का नादी लागतोय. म्हणून त्याने राजाला निरोप पाठवला. राजा मला समजला आणि निघून चालला. तेव्हा राजा धावत पाठीमागे आला. आता तुम्हाला समजला, आता तुम्ही मला सांगा. मग आमच्या जीवनाला लावून बघितलं म्हणजे आम्ही चिंतन करतोय का चिंता करतोय. चिंताच करतो, चिंतन नाही करतो. पण या सगळ्या गोष्टीचा संबंध ऐहिकाशी केवळ लावला जातो, कथांमधनं सुद्धा. पण मूळ श्लोकाचा जो भाव आहे तो योग या अर्थाने आहे की ईश्वर बाबतीचा योग, ईश्वराशी चित्त जोडलं जाणं, ईश्वराची अनुभूती येणं, त्याच्यासाठी असलेला जो योग आहे तो योग मला फार इच्छा आहे, मी करतो पण आहे, मला जसं जमेल तसं करतो आहे, माझं मन त्याच्याशी जोडलेलं आहे, नक्की गैरसोय करणार. गुरु प्राप्त नाही आहेत त्याच्यावर तुकाराम महाराजने म्हटलं की अरे ते
ते पण देवस्वरूप घेऊन येईल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणच देव होय गुरु. देवाचं स्वतःचं रूप आहे ते सगळं टाकून गुरूंच्या रूपाने देव येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणच देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. याच्या अंतकरणात थोड्या वासना असतील पुरवतो. कारण का तर शेवटी मायामध्ये वासना असली तर मायापर्यंत येऊ शकणार नाही म्हणून थोड्याफार पुरवतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे. योगक्षेम त्याचे जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या नरा पाहावे पुराणा विचारू नये. सगळ्यांना मदत केली या देवाने. तुझ्या मनात शुद्ध भाव असेल प्राप्त होईलच होईल. मग देवच गुरुरूपाने येतो. देव गुरुरूपाने येईल आणि त्याच्यानंतर तो सांगेल ते मात्र तू ऐक. देव आणि गुरु यांच्यामध्ये फरक करू नये असं म्हणतात. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. फरक करू नये असं म्हणतात परंतु फरक असतो. कारण देव थोडासा दूरचा वाटतो आणि गुरु जवळचे वाटतात. कारण ज्यांना प्रत्यक्ष पाहता येतं, दर्शन स्पर्शन संभाषण करता येतं, त्यांची वचनं असतात, त्याच्यातनं ते बोलत असतात. ते नसले तरी देखील त्यांची वचनं आमच्या मनामध्ये येतात. अशा रीतीने आंतरिक सहवास विलक्षण लाभत असतो. आम्ही करायचं काय देव सांगत नाही पण गुरु मात्र सांगतात की तू हे कर. काय करायचं नाही हे पण सांगतात. आम्ही ऐकत नाही ते सोडून देऊ परंतु ते सांगत असतात. मी वाचून काही गोमटेची नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्यांना सद्गुरूंचा सहवास लाभलेला आहे की त्यांना हे कळून जातं की आपल्याला काही करावं लागत नाही. आपल्याकडून ते केलं जातं. मी हे करतो म्हणून करून होत नाही पण कुणीतरी माझ्याकडनं ते करूनच घेतं. किती लोकांचे अनुभव मी स्वामींचं जे पहिलं पुस्तक लिहिलं होतं मजर उदयी सद्गुरू त्यावेळेला अनेक लोकांनी अनुभव दिले. त्यात कित्येक भगिनींनी कित्येक पुरुषांनी लिहिलं होतं की पहाटे 5 वाजता कोणीच तरी हाक आली आणि स्वामींचा आवाज होता आणि ते म्हणत होते की उठायची वेळ झाली. किंवा नुसतं हरी हरी ऐकू आलं आणि मग मी उठले. असे जे अनुभव आहेत याच्यामध्ये कोणतरी आपल्या जबरदस्ती आतच बसलेला असेल, आतूनच येत असेल पण तो आवाज नक्की आहे. म्हणून स्वामींना ज्यांनी पाहिलं त्यांना लक्षात आलं की त्यांच्या कृतींप्रमाणे सगळ्यांच्या कृती करायच्या. वंदे गुरुनाम असं ते म्हणले की सगळ्यांचं वंदे गुरुनाम. अगोदर किती गप्पा मारत असो काय वाटेल इकडं तिकडं वंदे गुरुनाम म्हटलं की सगळे फिनिश ट्यूनअप असं होतं. अनन्य चिंतयंतो माम. देवासाठी आनंद होऊन चिंतन करावं लागतं पण गुरूंच्या बाबतीत ते मन असं काही आकर्षित करून घेतात की त्याच्यामध्ये चिंतन करावं लागत नाही. ते चिंतन होत जातं. मनामध्ये आपोआपच येत जातं. चिंतन बिंतन प्रत्यक्षता करण्याचं काही कारण नाही. भावराज्याला कुठलंही बंधन नसतं. जिथं जाऊ तिथं आम्ही स्वामींना बरोबर घेऊन फिरायचो. आणि मग निरनिराळ्या गोष्टी त्यांना अर्पण करणे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेच नव्हे केव्हाही काय काय गोष्टी अर्पण करायच्या. आकाशातले सुंदर सुंदर रंग निर्माण झाले की त्याचं वस्त्र विणून त्यांना अर्पण करणं. झाडावरती फार सुंदर फुलं ज्या वेळेला दिसायची त्यावेळेला स्वामी तुम्हाला अर्पण. जे जे काही सुंदर दिसेल सगळं अर्पण करायचं. अशी एक मनोवृत्तीच होऊन गेली. एकदा गंमत झाली की फुलवाल्याच्या दुकानावरून चाललो होतो आणि खूप सुंदर फुलांचे हार लागलेले होते. मी मनातल्या मनात आपल्या नेहमीप्रमाणे स्वामी हे हार सगळे तुम्हाला अर्पण असो. तेवढ्याच आतून स्वामींचा आवाज आला हे पैसे कोण देणार. तेव्हापासून ठरवलं की तयार केलेल्या गोष्टी देवाचं सगळं जे प्रेम असतं ते प्रेम सद्गुरूंचं ते आम्हाला असं काय ओढून घेतं
की चिंतन करण्याच्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करायला लागले. सहजासहजी चिंतन. स्वामी या बाबतीत काय केलं असतं, स्वामी कसे बोलले असते, असं आमच्या पुढे आलेल्या प्रत्येक गोष्टीला ते होतं. प्रेम विलक्षण ज्या नजरेने बघत असत, आल्यानंतर जे त्यांचं स्वागत डोळ्यांच्या मधनं होत असतं. पहिल्यांदा आल्यानंतर आम्ही पहिलं या 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 असं जे म्हणतो ते काही स्वागत नसतं, कारण की त्या माणसाला कळतं की आपलं स्वागत नाही आहे. कारण की ते स्वागत असेल तर पहिलं डोळ्यातनं होतं, शब्द येतात नंतर. तर सहज चेहऱ्यावरती वारियाची धाव तैसे सरळ भाव, अमृताची धार तैसे उजू अंतर. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द इतके अप्रतिम आहेत, काही शंकाच नाही. सगळे आम्ही स्वामींवर प्रोजेक्ट करायचो. हा म्हणजे असंच. पण प्रेमाने जवळ घेणं, बोलणं, नुसतं पाहणं, असं म्हणायचं की आपण स्वामींना त्रास देता कामा नये, आपण कुठली अपेक्षा ठेवायची नाही. असं म्हटलं तरी अपेक्षा करतच आम्ही अपेक्षा ठेवत नव्हतो की बाबा आपल्याकडे बघितलं तरी पाहिजे. जाता जाता तसे जायचे त्यावेळेला आपण आपलं केव्हा बघतायत केव्हा बघ, पण ते कुणालाही असं सोडत नसत की बाबा त्याला सोडूनच दिलं मध्ये. प्रत्येकाला तृप्त करत जात असत. बघता बघताना तृप्त करणं फार अवघड गोष्ट आहे. आवडा फास्ट होतं, ठीक किती वाजले काही नाही. मी असं लिहिलेलं आहे की हातात घड्याळ न बांधता माझे स्वामी, पुस्तक प्रकाशित होईल थोड्या दिवसांनी, परंतु त्यामध्ये हातात घड्याळ न बांधलेला पण वेळ हातात ठेवलेला माणूस होता. ते सगळं बघायला मिळत, प्रेम बघायला मिळत. गुरुदेव रानडे आणि बेलसरे महाराज यांचा संवाद आहे. त्या वेळेला बेलसरे महाराजांनी गुरुदेवांना विचारलं, तुम्ही तुमच्या सद्गुरूंवरती एवढं प्रेम कसं केलं. त्याच्यावरती गुरुदेव असं म्हणाले की निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती जे प्रेम केलं किंवा कल्याणाने समर्थांच्यावरती जे प्रेम केलं त्याच्या पासंगाला सुद्धा आमचं प्रेम पुरणार नाही, पण त्यांनीच आमच्यावरती एवढं प्रेम केलं माझ्यावरती की लाजत काजत का होईना थोडा प्रतिसाद द्यायला लागला, तेवढंच माझं प्रेम. म्हणजे शिष्याने कसं बोलावं याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. मग गुरु शिष्य संबंध हा प्रेमाचा आहे, ही तर गोष्ट खरीच आहे, पण उद्देश ज्ञान हा आहे ही गोष्ट पण तितकीच. मग तो जर का साधनेने तयार झालेला असेल तर मग त्या गुरुप्रेमाचं महत्व आहे. इतर वेळेला पण महत्व आहे, पण भावनिक पातळीवरती सामान्य मन शांत करणे इतपतच आहे. पण त्याच्या पलीकडची गोष्ट जी शिष्याला मिळावी असं गुरूंना वाटतं ती फार मोठी आहे. मग शिष्य जर का स्वतः तयार होत असेल तर ते गुरूंचं प्रेम त्याला ज्या पातळीवरती मिळतं ती पातळीच वेगळी असते. गोंदवलेकर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. एकदा प्रसंग असा घडला की गंगूबाई म्हणून त्यांच्याकडे होत्या, त्या जिलब्या तळत होत्या आणि तळलेल्या जिलब्या त्या पाकामध्ये घालत होत्या. आता तळलेल्या जिलब्या पाकामध्ये घालून हे चाललेलं होतं. त्यावेळेला महाराज तिथं आले आणि ते म्हणले, हे बघ, हे जे जिलबी तळलेली जिलबी पाकात गेल्यानंतर जो पाक जिलबीमध्ये शिरतो ना, याला म्हणतात गुरु शिष्य संबंध. इतकं सुंदर दृष्टांत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जिलबी जर का तळलेली असेल तर पाक आतमध्ये जाणार, जितकी कच्ची असेल तितकं जाणार नाही. अजून एक महत्वाची गोष्ट जी तळलेली जिलबी असणं ही आवश्यक गोष्ट आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी लक्षात येत नाही सहसा ती ही आहे की जिलबी जी गोड लागते ती पाकामुळे गोड लागते. गुरु हे पाकासारखे आहेत. आम्ही तळलेली जिलबी असलं तरी गोड नसतो. अगदी तयार असेल, सिद्ध असेल, पक्व असेल, पण गोड नसतं. म्हणून गुरुचं सान्निध्य झाल्यानंतर येथे शब्द नाही शिष्याशी हे अवघ्याची सद्गुरू पाशी, सद्गुरू पालटे अवगुणांशी नाना येत नाही करो. ते कुठल्या पद्धतीने करतील अशी काही सेट मेथड नाही की अशा अशा पद्धतीने. त्या त्या व्यक्तीचं अंतःकरण त्याला केव्हा काय किती भावेले समजून त्यांचे प्रयोग चालू असतात आपल्यावर.
इथं गुरूंच्या बाबतीमध्ये मी वाचून काही तया आणि का गोमट्याची नाही मजची नाम पाही जिणे या ठेविले. जीवन हे ते असं म्हणतात की भगवंताला जीवन हे नाव ठेवलेलं आहे. जीवनाचा भगवंत हा केंद्रबिंदू आहे. तीच गोष्ट त्यांच्या गुरूंच्या बाबतीमध्ये 13व्या अध्यायामध्ये जर का आपण ज्ञानेश्वरीतली आचार्योपासना वाचली तर आपल्याला असं लक्षात येईल की चिंतन म्हणजे कसं चिंतन असेल. भावात्मक चिंतन, तत्वज्ञानाचं चिंतन सोपं असतं. विचारांची परंपरा असते, एकामागून एक आपण मांडत जातो, फार सोपं असतं. पण भावात्मक चिंतनाचा भाव मला तो निर्माण व्हायला लागतं. त्याच्यासाठी म्हणून ते अंतःकरण त्याच्यासाठी तसं भावाने जोडणं असतं. गुरुरूपामध्ये मी आहे भगवान असं सांगतात आणि आत्मरूपामध्ये मी आहे. पण तुला आत्मरूप पाहिजे असेल ज्याच्यामध्ये मी आहे तुला पक्का मिळेल. गुरुरूपामधला मी जो आहे त्याच्याशी पहिल्यांदा संबंधित. महाराजांनी आचार्योपासनेच्या मध्ये पहिली गोष्ट सांगितली, चैतन्याची पोवळी माझी आनंदाची रावळी गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. म्हणजे चैतन्याच्या आवारामध्ये त्या देवळामध्ये असलेला जो गाभारा आहे आनंदाचा त्याच्यामध्ये गुरूंच्या वरती ध्यानाचा अभिषेक करतो. नामाचा अभिषेक, ध्यानाचा अभिषेक, अंतरंग उपासनेचा अभिषेक. पुढे म्हणलं की उदयजिता बोधारका, बोधरूपी सूर्य म्हणजे ज्ञानरूपी सूर्य त्याचा उगव झाल्यानंतर ते सूर्योदयाच्या वेळेला ते भिजलेली डाळ असते ना त्या डाळ वाहतात त्या सूर्याला. ते म्हणतात की ज्ञानसूर्याचा उदय झाल्यानंतर उदयजिता बोधारका, बुद्धीची डाळ सात्विका. सात्विक बुद्धीची डाळ म्हणजे तरकट बुद्धीची डाळ नाही, ती भिजलेली नसते, ही भिजलेली डाळ असते. ही भिजलेली डाळ आहे. बुद्धीची डाळ सात्विका, भरोलिया त्र्यंबका लाखोली वाहे. सगळं चिंतन त्यालाच वाहतो आहे. बुद्धी जे चिंतन करते ते त्याच्याशी संबंधित होत आहे, त्यामुळे त्याला लाखोली वाहते. लाख चिंतन कर पण त्यालाच वाह. अनन्यास चिंतयंतो माम. याच्यावरती जर का बघितलं तर अनेक प्रकाराने विवरण करता येईल, पण हे भावाच्या अंगाने. नंतर काळशुद्धी त्रिकाळी, बाबा हे वाहिलं, डाळ वाहिली वगैरे, पण काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी. जीवदशेचा धूप जाळला. ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. आता जीवदशेचा धूप जाळणं म्हणजे तरी काय, ध्यान करणं. तरी जीवदशा बारे नास्तिक्य पावे. म्हणजे ज्या वेळेला येथे हृदयाकाशी मी पणच पुरे जीवासी त्याची विवेकेसी पाहिजे जव तव ते निरालंबीस पुरे पुनरपी तेथेची मुरे. काही नाही, अस्तित्व पाहणे स्वतःच आतमध्ये, तरी जीवदशा बारे नास्तिक्य पावे. याला जीवदशा धूप जाळी असं म्हणतात. म्हणजे ध्यान करणे त्रिकाळ किमान एक वेळ. जीवदशा धूप जाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. सगळ्यांनी ही गोष्ट केली आहे. सगळ्या संतांनी सद्गुरू ओवाळा ओवाळा उजळवून दे निज ज्योती ज्वाळा. निज ज्योतीच्या म्हणजे आत्मज्योतीच्या ज्वाळा, निज ज्योती ज्वाळा. शांती सुखाचे आसन, अद्वय बोधाचे पूजन. चिद्गण चिदानंद गाभा, सच्चिदानंद दिव्य प्रभा. अशा प्रकारचं बहिणाबाईंनी ओवाळलेलं आहे. ते जे प्रकाशले लोचनी बहिणा हरपली चितघनी. मी त्याच्यामध्ये विलीनच होऊन गेले अनन्य. ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. त्याच्यानंतर नैवेद्य करायला पाहिजे. तर कसला नैवेद्य, जी एकरूपतेची अवस्था येते त्याच्यात जो रस निर्माण होतो ना त्या रसाचाच नैवेद्य कर. सामरस्याची रस सोय. अखंड अर्पितूच आहे. म्हणजे देव गुरु आहे आणि शिष्य गुरव आहे. तो त्याची सेवा करणार आहे, पण या पद्धतीने तो सेवा करतो. इतक्या प्रकाराने गुरूंचं चिंतन कुणी केलं असेल असं मला वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी केलं तसं.
की गुरु हे स्नेहरूपी जळ आहे आणि मी त्याच्यातली मासोळी आहे, असा भाव मनामध्ये की मी गुरुरूपी जळामध्ये मासोळी आहे. मग त्याच्यातून बाहेर पडलं तर मरेन म्हणून त्याच्यामध्येच राहीन आणि का त्याच्यातला आनंद घेतो आहे. अशा प्रकारे गुरु हे स्नेहरूपी जळ आणि आपण त्याच्यावरली मासोळी. नंतर चैतन्याचा वृक्ष आहे म्हणजे चैतन्य अवस्था. चैतन्याचा वृक्ष आहे, चैतन्य तरु तळवटी, गुरुरूपी गाय आहे आणि मी वासरू आहे. म्हणजे आत्मचैतन्य ते वासरू सुद्धा चैतन्य जाणतंय, पण तरी देखील त्याच्या संरक्षणाच्या आवश्यकतेसाठी गायीची आवश्यकता आहे. वेगळे वेगळे भाव प्रकट करतात. गुरु पक्षीण आहे आणि आपण पंख न फुटलेलं पिल्लू आहोत. त्याच्याचा अजून एक सुंदर भाव आहे, गुरु कुलस्वामिनी आहे म्हणजे घरातली स्त्री कुलस्वामिनी आहे. आणि मुलाने आईला कमावून दागिने घालायचे असतात, तसं मी तिला अलंकार घालतोय. कसले अलंकार घालतोय? आपल्या सद्गुणांचे, शांती क्षमा दया, हे सद्गुण विकसित करणे हे अलंकार आणि ते गुरूंना अर्पण करणे. माझे आहेत सद्गुण असं म्हणलं की अडकशील. मग कसं विकसित व्हावं याचा एक उत्तम असं वेगळ्याच प्रकारचा मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितलाय. आपण शेषनाग आहोत आणि गुरु विष्णू आहेत, ते सुखाने शयन करतील, पण ती शय्या सुखाची होण्याच्यासाठी म्हणून ती शय्या मऊ असणं आवश्यक आहे. ध्येय आणि ध्यान यांच्या एकरूपतेमधनं जे मार्दव निर्माण होतं त्याची शय्या केली ज्ञानेश्वर महाराज. ध्येय आणि ध्यान याच्यातनं एकरूपतेमधनं जे मार्दव अंतःकरणामध्ये निर्माण होतं त्याची शय्या केली. ऐसे प्रेमाचे नीत थावे, ध्यानाची ध्यानात प्रसवे. एक भाव घेतला की एका भावातनं दुसरा भाव, दुसऱ्या भावातनं तिसरा भाव असं निर्माण होतं. मन त्याच्याशी जोडलेलंच आहे, अनन्य आहे. चिंतयंतो मम, चिंतन पण चाललेलं आहे. पूर्ण सिंधू यालावे फुटती जैसे, ज्या वेळेला समुद्राला भरती येते तशी एक लाट वाहते वाहते तर दुसरी येते. लाटा जणू काही लाटांना प्रगट करतायत, एका मागून एक लाटा येतात, म्हणजे एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देतोय, तसं एक भाव दुसऱ्या भावाला जन्म देतो. अशा प्रकारचे भावांचे तरंग निर्माण होतात, सगळे त्यांना वाहिले. गुरु आसन आहे, त्या आसनावरती बसतात, तर गुरूंचं आसन मी होईन, गुरूंचं वस्त्र मिळवीन, गुरूंचा अलंकार मिळवीन, सगळं मिळवीन. चंदन त्यांना जेव्हा वळतात त्यांना लावतात ते चंदन पण मीच होईन. दीप होऊन मी आत्मत्वाने त्यांना ओवाळीन. एवढंच काय, पण माझ्या शरीरामधलं तेज देह ठेवल्यानंतर त्या दिव्यांमध्ये मी निवडून ठेवीन की ज्याने लोक गुरूंना ओवाळतील. ज्ञानेश्वर भावात्मकतेची कमाल आहे. माझ्या शरीरातलं तेज त्या ठिकाणी नेऊन ठेवीन की ज्या तेजाने गुरूंना लोक ओवाळतील. माझ्या शरीरातलं पाणी मी त्या ठिकाणी नेऊन ठेवीन की ज्या ठिकाणी गुरु त्या पाण्याला स्पर्श करतील. आकाश मी त्या ठिकाणी विलीन करीन की ज्या ठिकाणी श्री गुरु आपल्या परिवारासह राहतील. माझ्या शरीरातलं आकाश मी गेल्यानंतर. प्राणाचा लय मी तिथं करेन माझ्या शरीरातल्या, म्हणजे 5 गोष्टी, पृथ्वी आप तेज वायू आकाश, यातल्या 5 गोष्टींचा उल्लेख अशा ठिकाणी करेल की गुरूंना ते उपयोगी पडेल. माझ्या शरीरातल्या प्राणाचा लय तिथं करेन की लोक ज्या ठिकाणी पंख्याने त्यांना वारा घालत असतील त्या वाऱ्यामध्ये माझ्या प्राणाचा लय करेल. आणि सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे ये शरीरीची माती मिळवीन ती एक शिती, जी श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंची. माझ्या शरीराची माती त्या ठिकाणी मिळवीन की जिथे गुरूंचे चरण उभे राहते. क्लायमॅक्स सोडून काही म्हणता येणार नाही. एवढं काय आहे, गुरु शिष्यांना काय देतात, जास्तीत जास्त काय देतात, ऐहिक ऐश्वर्य देतात, आपला शिष्य संप्रदाय देतात, त्यांच्यावरती सोपवतात, सांप्रदायिक कार्य करण्याची अनुज्ञा देतात. हे खूप वाटतं माणसाला, पण हे तर सांगितलेलं काम आहे, हे दिलेलं नाही आहे. दिलेलं जे आहे ते अनुग्रहाच्या वेळेला दिलेलं आहे. जे क्षणी अनुग्रह झाला तेच क्षणी मुक्त झाला. बंधनं काही आत्मेयाला बोलवचे नाही.
अनुग्रह देतात त्याच वेळेला दिलेलं आहे. सर्वांना सारखं दिलेलं आहे. आणि ते याला वेगळं त्याला वेगळं त्याला वेगळं असं नाही दिलं. याला डीप अनुग्रह दिला वगैरे नाही. सगळ्यांना सारखा अनुग्रह. मग दिलंय ते सगळ्यांना सारखं दिलेलं आहे. अनुग्रहाच्या वेळेलाच दिलेलं आहे. आणि ते जे दिलेलं आहे ते काय आहे हे जो पाहिल त्यालाच ते मिळेल. नाही तर नुसतं अनुग्रह घेतलं गेलेच. असे पण शिष्य असतात. एका चर्चची हकीकत आहे. 2 चर्च शेजारी शेजारी असतात गावाच्या कडचे. आणि एका चर्चमध्ये दोन्ही ठिकाणी खेडेगावातला भाग खूप उंदीर होतात. तर एका ठिकाणी सुरुवातीला खूप उंदीर असतात आणि मग नंतर मग ते उंदीर कमी होतात. तर दोघं धर्मगुरू एकमेकांना भेटतात. तो सांगतो की आमच्याकडचे उंदीर गेलेच म्हणजे. आमच्याकडचे गेले नाहीत. काय केलं तुम्ही? काय नाही, खूप उंदीर झाले होते. मग एकदा सगळ्या उंदरांना समोर ठेवून त्यांना बाप्तिस्मा दिला, म्हणजे अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर ते गेले ते गेले. असे पण असतात. पण अनुग्रहाच्या वेळेला जे द्यायचं ते दिलं. सर्वांना सारखं दिलं आहे. दिसायला दिसतं की एक मंत्र आहे. दिसायला दिसतं की एक ध्यान प्रक्रिया आहे. खडीसाखरेची पुढे आपण जरा बाजूला ठेवू. पण या गोष्टी आहेत. याच्या पलीकडे काय आहे? पण ही गोष्ट ज्यांनी धरली, ज्यांनी पाहिलं, त्यांना लक्षात आलं की मस्तकाला स्पर्श दिला. मस्तकाच्या आतमध्ये स्पर्श दिला. आणि तो सगळ्यांना सारखा दिला. गुरुकृपा कळेल त्यासी जो शोधिला आपण असे, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. मग जो शोध घेईल, मंत्र दिलाय, दिशा दिली की आतमध्ये पाण्याची दिशा दिली. मग हे करून जो आतमध्ये राहील पाहिल, गुरुकृपा कळेल तेच. त्याच्या बाबतीमध्ये धन्य झालेले हे सगळे जे लोक ज्यावेळेला निर्वाणाच्या वेळेला, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीला जाताना निवृत्तीनाथांच्या पुढे उभे राहिले आणि पाळले पोसले चालविला लळा बाबाच्या कृपाळा निवृत्ती राजा असे म्हणाले. आणि पुढे असं म्हणाले, स्वामींच्या कृपे झालो स्वरूपाकार. स्वामींच्या कृपे झालो स्वरूपाकार. आणि हे स्वरूपाकार झालो म्हणजे त्याच्यातनं काय झालं? उतरलो पार भवसिंधू. भव याचा अर्थ निर्माण होणे, वृत्ती निर्माण होणे. हा भवसिंधू आतच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आत्मतत्वाला भेटलो. स्वामींच्या योगे झालो. शेवटची गोष्ट संजीवन समाधीला जाताना काढलेले उद्गार आहे. मग ती मंत्र, त्याची दिशा, ते धरून आतमध्ये राहिल्यानंतर मग चिंतन कसं करणार? चिंतन कसं करणार? आतमध्ये राहा, मस्तकामध्ये लक्ष ठेवून मंत्र घेऊन राहा, शांतपणाने आत्मतत्वाचा वेध घे. करता 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 सगळ्या वृत्ती विचार निर्माण होतात. ते सगळे प्रक्रिया थांबून जाईल. आणि मग त्या प्रक्रिया थांबल्यानंतर जी अवस्था निर्माण होईल ते अनन्य होऊन चिंतन आहे. अनन्यास चिंतयंतु माम हा शब्द आत्मरूपाने बघायचा. आत्मरूप पाहणे, त्याच्याशी जाणीव एक जीवच आहे. त्या जाणीवेवरती अवधान ठेव. हे करता 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 काही बोलू नये असं वाटतं. चिंतने अचिंत्य राहिलो निश्चळ. तुकाराम महाराज म्हणतात, चिंतने अचिंत्य राहिलो निश्चळ. चिंतन करता करता अचिंत्य अवस्था प्राप्त झाली. मग आत्मस्वरूपाचं ध्यान करता करता अचिंत्य अवस्था प्राप्त झाली. त्याची किती काळ वाढवावे? जितकं वाढेल तितकं वाढवू दे. अबोल्याचा काळ आला याची वरी, वचनाची उरी उरली नाही. आता शब्द प्रकट करावा असं वाटत नाही. अबोल्याचा काळ आला. मग मौन सुख म्हणे गोरा कुंभार, मौन सुख घ्यावे जीवे ओवाळावे नामय असे. कवण स्तुती करू कवणिया वाचा, ओग संकल्पाचा गिळला चित्ते. मनहे झाले मुके, मनहे झाले मुके, अनुभवाचे सुखे हेलावले. दृष्टीचे देखणे परतले मागुती, राहिली निवांती नेत्रपाती. म्हणे गोरा कुंभार, मौन सुख घ्यावे जीवे ओवाळावे नामय असे. ही सगळी प्रक्रिया दिली ना. इथं जाणं तू गुरुकृपा ज्योती प्रकाशली अंतरी अवचिती. समर्थ असं म्हणतात. पण अचानक होत नाही. ती
पेटवत पेटवत जायला. मग स्वरूप आहे जिथे त्याच ठिकाणी देव आहे, त्याच ठिकाणी गुरु आहे. आत्मस्वरूप, गुरुस्वरूप, देवस्वरूप, या तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या नाहीत, एकच आहे. पण तिथे हे ध्यानैक गम्य पाय, मुकुंदराजांनी म्हटलेलं आहे. हे तिन्ही एकच आहे, पण ध्यान केलंस तर त्या अनुभूतीमधनं तुला ते समजेल की गुरूंची जवळीक तादात्म्यच पाहू शकशील. मग जे अनन्य होणं ही एक प्रक्रिया आहे आणि ती योग प्रक्रिया आहे. भावनेने होऊ शकतो, पण थोडा काळ होऊ शकतो. पण या प्रकारे अनन्य होण्याची जी प्रक्रिया ती जर का करत राहिला तर जास्तीत जास्त जवळून अनुभव येईल आणि मग त्याच्यानंतर त्याचा ज्ञानात्मक असा ठसा उमटेल अंतःकरणावर, मग कधीच वेगळा होणार नाहीस. त्याला नित्य उगवली गुरुपौर्णिमा असं म्हटलं. मग आपल्याकडे खेचून घेतो ही गोष्ट आहे, पण एक बाह्य आकर्षण आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण आहे, त्यांच्या बोलण्याचं आकर्षण आहे. अरे पण त्यांच्या चैतन्य तत्वाचं एक आकर्षण आहे. कर्षयति इति कृष्ण असं म्हटलेलं, तो आकर्षित करून घेत असतो. स्वतःमध्ये तो राखतो, जो स्वतःमध्ये राखतो ते आकर्षण, त्याची ती अवस्था जी आहे की देवाच्याकडे जाण्याची, त्याच्याशी तल्लीन होण्याची, ही अवस्था त्याला प्राप्त करून देणे योग, आणि ती अवस्था राखणे याला क्षेम असं म्हटलं. मग ती गोष्ट प्राप्त करून देणं याच्यासाठी म्हणून जे काही बाह्य गोष्टी त्या करतोच, परंतु आतमध्ये प्रेरणा देऊन 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 योग घडून आणतो. आणि योग झाल्यानंतर त्याला सांभाळण्याची आवश्यकता असते. म्हणून योग क्षेमम वहाम्यम याचा अनन्यास चिंतयंतो मामशी संबंध असा. वहाम्यम म्हटलेलं आहे, गुरु शिष्याचे पाठी लागतात जणू काही, कधी कधी लागतात, भावस्वरूपामध्ये असतातच असतात, पण लागतात. विवेकानंद ज्या वेळेला त्या ब्राह्मण समाजामध्ये गेले होते आणि त्यावेळेला अपेक्षित नव्हतं ब्राह्मण समाजाच्या लोकांना की रामकृष्ण तिथं जावं म्हणून, पण हे शोध काढत काढत कुठे नरेंद्र म्हणून गेले. आणि मग ते रामकृष्ण आल्यानंतर या बाकीच्या प्रबोधनकारांकडे कोण बघणार, म्हणून त्यांनी दिवेच घालून टाकले सगळे की रामकृष्णांना पाहता येऊ नये म्हणून. या विवेकानंदांना विलक्षण राग आला, त्यांना हाताला धरून कसं कसं मागच्या दाराने हात काढला आणि म्हणले की तुम्ही आलातच का इथे. तर त्याच्यावरती रामकृष्ण म्हणले, अरे तुझ्यासाठी मी घरोघर भीक मागू शकतो रे. असा शिष्य आहे की जो अंतिम स्थितीला टच करणार आहे. प्रत्येकाला असं म्हणले नाही. विवेकानंद म्हणले की तुझ्यासाठी मी घरोघर भीक मागू शकतो, कारण की तो पण असाच फकीर आहे की त्याला पण कशाची पर्वा नाही, सगळं सोडलंय. मग अजून असं म्हणलं होतं की ते रामकृष्णांच्या त्या रक्षांच्या वरून वाद झाला. नंतर विवेकानंद की ते जे संसारी भक्त आहेत त्यांना पाहिजेत ना, तुम्ही देऊन टाका, तुम्ही संन्यासी आहात ना, तुम्ही रक्षेसाठी म्हणून सुद्धा का म्हणून हाव धरताय, सोडलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते समजूतदारपणे दिले. आणि ते रामकृष्ण आले आणि त्यांना म्हणाले, अरे तू जिथे ठेवशील तिथे मी राहीन, तू ठेवशील तिथे मी राहीन. गुरु शिष्याला सांगतोय. म्हणजे याचं कारण असं आहे की अनन्य आहे. रामकृष्ण इथं रक्षा आहे म्हणून इथं रामकृष्ण आहे असं नाही आहे. आतमध्ये रक्षा केलेली आहे. जिथं आहे तिथं आहे, मी जिथं आहे तिथं आहे. म्हणून रामकृष्ण नाही, तू जिथं असेल तिथं मी आहे, तू जिथं ठेवशील तिथं मी राहील. मग एखादी व्यक्ती मान्यवर असो निग्लिजिबल असो, हा श्लोक फार प्रेरणादायी आहे की तू स्वतःचीच उंची वाढव ना. बारीक 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 गोष्टीमध्ये रमून काय राहिला आहेस, नको त्या गोष्टींच्या चर्चाच काय करत राहिलेला आहेस. हे आत्मतत्वाची प्राप्ती ही जीवनातली सर्वोच्च प्राप्ती समजली जाते. त्याच्यासाठी म्हणून तुला दिलंय, तू पाहतच नाही आहेस. मग तू मान्यवर आस, निग्लिजिबल आस, मी आहे एवढं पुरे आहे तुला. त्या अस्तित्वाला धरून तिथपर्यंत जायचं एवढं लक्षात ठेव. आत्मतत्वाला धरून राहायला शिकलं की गुरु शिष्य संबंधांचं सार्थक झालं. तिथं अन्य काही नाही, एक शुद्ध अस्तित्व आहे. मी हे भान पण जातं, विलीन होऊन जातं. मग जे होतं त्याला अनन्य असं म्हणतात.
आणि त्याचा अनुभव चिंतयंतः म्हणजे त्याचा अनुभव घेत राहणे. माम म्हणजे आत्मस्वरूप. अशा प्रकारचं करणारा शिष्य हवा असतो. स्वामी असं म्हणायचे की सगळे आमच्या पाठीमागे लागतात पण आम्ही पण काही लोकांच्या पाठीमागे असतो. हेरत हेरत हे सखी हेरत गया हिराय. एक बिंदू असा आकाशातनं पडतोय 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 आणि आता मी कुठं पडेन असं तो पडणार आहे, पण तो हेरतोय आता आपण कुठल्या जागेवर पडायचं. पण त्यालाच एकाने हेरलेलं आहे की आपल्याला हा पाहिजे. हेरत हेरत हे सखी हेरत गया हिराय बुंद समाई समुद्र में सोकित हेरी जाय. आणि एकदा का समुद्रामध्ये तर बिंद पडल्यानंतर कोण कुणाला पाहणार, कोण कुणाला हेरणार. पहिल्यांदा हा त्याला हेरत होते, आता कोणी कुणाला हेरत नाही, अनन्य होऊन गेले. अनन्य स्थिती मध्ये असलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये बुद्धी जी सारखी तत्वाशी एकरूपच होऊन राहते त्याला न बोलता केलेलं चिंतन अनन्यास चिंतयंतो माम. असं करणारा जो आहे माम म्हणजे आत्मस्वरूपाला. ये जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम. त्याचा योगक्षेम म्हणजे योगस्थिती प्राप्त होण्याच्यासाठी म्हणून जी काही अनुकूलता प्राप्त करून देणं आवश्यक आहे ती मी सगळी करून देतो आणि ती राखेन. असं म्हणलं तरी त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की जर का ते त्याला योग त्याला तया माझी या सायुज्याची चाड तरी त्याची पूर्वी कोड म्हणजे एकरूपतेची आवड असेल तर तेच कोड पुरवतो. आणि तो म्हटला की मी सेवा करतो तर त्यावेळेला प्रेमाचा पडदा आड ठेवतो आणि सेवा करू देतो. म्हणून त्याला जे जे पाहिजे त्याच्यामध्ये या दोनच गोष्टी सांगितल्या आहेत की एकरूपतेची अवस्था आणि सेवेची अवस्था. आणि सेवेची अवस्था प्रेमभावाच्या सहित आणि एकरूपतेची अवस्था योगासहित. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी योगक्षेम वाम्यम या गोष्टीचा हा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय. आपण पण समजलं पाहिजे की हा फार उंचीच्या पातळीवरचा योगक्षेम आहे. स्वतःकडे कमीपणा घेऊन नम्रतेची कमान करून आणि कमाल दाखवत बसू नका असा हा श्लोक सांगतो. तू कुणी यास अनन्य हो योगक्षेम तो वाहीलच नाही. तुझ्या अंतिम अवस्थेला जाण्याच्यासाठी म्हणून तो सर्व प्रकारची अनुकूलता निर्माण करेल. तुकामाईंनी ज्या वेळेला गोंदवलेकर महाराजांना अनुग्रह दिला त्यावेळेला ते असं म्हणले, अरे वशिष्ठांनी रामाला जे दिलं होतं ते या क्षणी मी तुला देतो. आणि तेच गोष्ट प्रत्येक सद्गुरू त्यांच्या प्रत्येक सत्शिष्याला देतो. फक्त गोंदवलेकर महाराजांना स्पेशली दिली नाही, ज्या ज्या शिष्यांना गुरूंनी अनुग्रह दिला, नाम दिला, मंत्र दिला, ध्यान मंत्र दिला, हे सगळी गोष्ट जे वशिष्ठांनी रामाला दिलं तेच त्यांना दिलेलं आहे. आपल्याला ते मिळालेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराज तीर्थयात्रेला गेले त्याच्यानंतर नैमिषारण्यामध्ये योग साधना केली. दिलं काय ते पाहणारा हवा असतो. नाही तर महाराज नुसतं दिलं मिळालं असं म्हणत बसले नाही, योग साधना पूर्ण केली. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते, कोणीही व्यक्ती करू शकते. मग ती व्यक्ती मीच का होऊ नये. सगळ्याला समान संधी आहे. भगवंतांचं आश्वासन आहे योगक्षेम वाम्यम. गुरुरूपाने ते देतील, तुम्ही ते स्वीकारा. त्याचा तुम्हाला अनुकूलता निर्माण करून अंतिम स्थितीला जाणं प्रयत्न करत राहा. निश्चितपणाने भगवान पाठीशी, स्वामी असं म्हणायचे सगळे संत तुमच्या पाठीशी. स्वामी स्वरूपानंदांनी स्वामींना दिलं त्यावेळी त्यांची तयारी होती, पण तरी देखील साधना तीव्र झाली त्याच्यानंतर त्यांची. म्हणजे त्यांची ध्यानावस्था पाहून असं वाटायचं की आपण ध्यान करायला पाहिजे. पॅरालिसिस झालेलं असताना बसवत नाहीये, परंतु एक दिवस मला म्हणले की आज 1 तास बसलो. इतका उत्साह होता त्यांच्या ह्याच्यामध्ये. मला असं वाटलं आपल्याला काहीच झालेलं नाही, आपण ते करायलाच पाहिजे. ज्यांना आवश्यकता नाहीये ते करतायत. म्हणून इतर सगळ्या गोष्टी होत्या. पावसात भिजत गेलो स्वामींच्याकडे ओढीनी, तर जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरून हात ओला होता की नाही विचार नके, भिजत आलास असं म्हणायचे. हे प्रेम होतं. मायाशिवाय तुला करमत नाही का असं म्हणायचे. हे सगळं प्रेम होतं. पण या सर्व गोष्टींना तेव्हाच अर्थ प्राप्त होतो की ज्या वेळेला मी साधनेत अनन्यता प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न. नाही ते सामान्य पातळीवरती राहतं. सांडी विखरू गेले असं होऊन जाण्याची शक्यता असतं.
आनंदाचा साधायचा. माझ्याकडून प्रयत्न कर, निश्चित समजा की हे सगळ्यांसाठी म्हणून आहे, आपल्यासाठी. योगक्षेम वाम्यम हे काही स्पेशल लोकांना दिलेला हा आश्वासन नाही आहे, हे प्रत्येकाला सांगितलेलं आहे. आपला अधिकार आहे आणि भगवंत आपली काळजी घेईलच घेईल, त्याला घ्यावीच लागेल. पण आम्ही त्या दिशेने जायला पाहिजे. मग याबद्दलचा विश्वास आणि याबद्दलची प्रेरणा जी गुरूंच्याकडनं आपल्यापर्यंत आली, हाच आपल्या आजच्या दिवसाचा प्रसाद आहे. स्वामींच्या शब्द सांगायचं झालं तर आनंदात राहा, त्याचा अर्थ स्वानंदात राहा, आत्मस्वरूपाच्या आनंदामध्ये राहा. हे आशीर्वाद त्यांचे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परापर ज्ञानदेव भगवंत. ओम.